नमस्कार. जातक कथांमध्ये ना अनेक विलक्षण गोष्टी दडलेल्या आहेत. आज आपण त्यातलीच एक जरा विचित्र आणि खूप जुनी कथा पाहणार आहोत. ही कथा आपल्या कर्मांचा आणि नशिबाचा संबंध कसा असतो हे अगदी सोप्या शब्दात उलगडून दाखवते. म्हणजे बघा, ही गोष्ट आहे एका अशा आत्म्याची ज्याचं आयुष्य एकाच वेळी स्वर्गही होतं आणि नरकही. हाच प्रश्न या कथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. विचार करा, एकाच अस्तित्वाला दिवसा प्रचंड यातना भोगाव्या लागतात आणि रात्री स्वर्गातलं सुख मिळतं. असं कसं शक्य आहे? असं का घडत असेल? चला यामागचं कारण शोधूया. तर हे बघा, हेच आहे त्या आत्म्याचं ते दुहेरी आयुष्य. रात्री स्वर्गातलं सुख आणि दिवस उजाडला की काय, तर स्वतःच्याच शरीराला अक्षरशः अमानुष वेदना द्यायच्या. यामागे असं कोणतं रहस्य असेल, असं कोणतं कर्म असेल ज्याने एकाच जीवाच्या नशिबात हे दोन टोकाचे भोग लिहिले असतील? चला तेच जाणून घेऊया. आता या आत्म्याचं नशीब समजून घेण्यासाठी आपल्याला जरा भूतकाळात जावं लागेल, म्हणजे जेव्हा तो बनारसच्या राजाचा एक दरबारी पुरोहित होता. एक भ्रष्ट पुरोहित. त्याच्या आयुष्यातल्या घटनाच त्याच्या आजच्या या स्थितीला कारणीभूत आहेत. तर हा पुरोहित मुळातच भ्रष्ट होता. तो राजाचा कुलगुरू तर होता, पण त्याची खरी ओळख एक चुगलखोर आणि लाचखोर व्यक्ती अशीच होती. तो पैशांसाठी न्यायालयात सर्रास खोटे निकाल द्यायचा. हीच त्याची मूळ वृत्ती त्याच्या रोजच्या यातनेचं कारण बनली. आता या कथेतला एक महत्त्वाचा क्षण येतो. एकदा राजाने उपवास करायला सांगितल्यावर या पुरोहिताने खोटं सांगितलं की तो उपवास करतोय. पण नंतर त्याने फक्त संध्याकाळ आणि रात्रभरच उपवास करायचं ठरवलं. हाच तो अर्धा उपवास ज्याने त्याच्या मृत्यूनंतरचं आयुष्यच बदलून टाकलं. आता कथेच्या दुसऱ्या पात्राकडे वळूया. हा होता एक सद्गुणी राजा. इतका सद्गुणी की त्याने सिंहासन सोडून तपस्वी व्हायचं ठरवलं. पण गंमत बघा, एक साधं फळ, एक आंबा त्याच्या साधनेच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा बनून आला. एका सामान्य फळाबद्दलची ओढ कशी जीवघेण्या हट्टात बदलू शकते हे इथे अगदी स्पष्ट दिसतं. त्या आंब्याची चव त्याच्या मनात इतकी घर करून बसते की त्याशिवाय जगण्याचा विचारही तो करू शकत नाही. आणि मग एका तपस्वीची एका फळावरची ही आसक्ती त्याच्या साधनेतला सर्वात मोठा अडथळा ठरते. त्या तपस्वीचं हे असं टोकाचं वागणं पाहून नदीची देवीच प्रकट होते आणि ती त्याला त्याच्या या हट्टाबद्दल जाब विचारते. तिलाही आश्चर्य वाटतं की एक तपस्वी असा कसा वागू शकतो. देवी त्या तपस्वीला समजावते की अरे, आपल्या जिभेचा गुलाम होणं हे एक पाप आहे. यामुळे तुझी सगळी तपश्चर्या, सगळी कीर्ती मातीमोल होईल. ती त्याला या आसक्तीतून बाहेर पडायला सांगते. पण तपस्वी काही ऐकत नाही. त्याचा हट्ट पाहून शेवटी देवीला त्याची दया येते. त्याचा जीव वाचवण्यासाठी ती आपल्या शक्तीचा वापर करते आणि त्याला एका जादुई आंब्याच्या बागेत पोचवण्याचं वचन देते. आणि आता आपण कथेच्या परमोच्च क्षणाकडे आलो आहोत. देवीने त्या तपस्वीला एका अद्भुत आमराईत पोचवलं आहे. तिथे आपली भूक भागवल्यावर तो त्या बागेत फिरू लागतो आणि तिथेच त्याची भेट त्या रहस्यमयी आत्म्याशी होते. त्या आत्म्याच्या भयानक यातना पाहून तपस्वीला मोठा धक्का बसतो आणि तो त्याला तोच प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर शोधण्यासाठी आपण ही कथा ऐकत आहोत. आणि मग तो आत्मा एक धक्कादायक खुलासा करतो. तो म्हणतो, मी दुसरा तिसरा कोणी नसून तुमचाच एकेकाळचा दरबारी पुरोहित आहे. हा या कथेचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा उलगडा आहे. आणि इथे त्या आत्म्याच्या दुहेरी नशिबाचं कोडं सुटतं. बघा, पुरोहिताच्या प्रत्येक कर्माचा हिशोब किती चोखपणे मांडला गेलाय. त्याने जी लाच घेतली, जे खोटे निवाडे दिले, त्याची शिक्षा म्हणून त्याला दिवसा स्वतःचंच मांस खावं लागायचं. पण त्याचवेळी त्याने एका उपाशी स्त्रीला जो आंबा दिला होता, त्या एका चांगल्या कर्मामुळे त्याला रात्री राहायला ती विशाळ आमराई मिळाली. आणि तो जो अर्धा उपास होता ना, त्या अर्ध्या अधिक पुण्याईने त्याला रात्रीचं ते स्वर्गीय सुख मिळालं. सगळा हिशोब अगदी बरोबर. चला तर मग या प्राचीन कथेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. या गोष्टीतून कर्माच्या स्वरूपाबद्दल आपल्याला नक्की काय शिकवण मिळते हे आता आपण समजून घेऊ. ही कथा कर्माच्या सिद्धांताला अगदी सोप्या पद्धतीने स्पष्ट करते. यानुसार आपलं प्रत्येक काम, मग ते चांगलं असो किंवा वाईट, त्याचा परिणाम हा निश्चित असतो. त्यातून कोणाचीही सुटका नसते. तर मग या कथेतून मिळणारे महत्त्वाचे बोध कोणते? पहिलं, कोणतंही कर्म लहान नसतं, प्रत्येकाचा परिणाम निश्चित आहे. दुसरं, चांगली आणि वाईट कर्म एकमेकांना संपवत नाहीत, त्यांचा हिशोब स्वतंत्रपणे होतो. तिसरं, अगदी अर्धवट केलेल्या पुण्याचंही मोठं फळ मिळू शकतं. चौथं, भ्रष्टाचार आणि कपट अखेरीस स्वतःच्याच नाशाला कारण ठरतं. आणि हो, पाचवं, अगदी तपस्वी व्यक्तीसुद्धा एका छोट्याशा इच्छेमुळे भरकटू शकते. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. ही प्राचीन कथा आपल्याला स्वतःच्या जीवनाकडे पाहण्यास भाग पाडते. आपल्या नकळत केलेल्या छोट्या छोट्या कृती भविष्यात आपलं कोणतं नशीब घडवत असतील
याचा विचार करायला हवा, नाही का?